हॅलो, चला तर मग बघूयात. स्टँड या 4 स्क्रूमध्ये घालून घट्ट करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपलं स्टँड हे हलणार नाही किंवा कुठला स्क्रू निघणार नाही. हा स्टँड लाकडी फ्रेमचा बनलेला असतो, त्यावर आपण कापड ताणून ठेवतो. कपडा फ्रेमवर ताणून घेतला की आरीवर्क करणं सोपं होतं. काम करताना हातांना आराम मिळतो आणि टाके एकसारखे फिनिशिंगमध्ये दिसतात. या ठिकाणी मी हा गोल स्टँड वापरलेला आहे, तसाच चौकोनी स्टँड देखील आपल्याला मार्केटमध्ये भेटतो. स्टँडचे स्क्रू हे बसवून झाले आहेत. आता हा स्टँड आपल्याला अगदी टेबलसारखा दिसेल. आता फ्रेमवर कपडा नीट पसरवायचा आणि रिंगमध्ये कापड व्यवस्थित ताणलेलं असलं पाहिजे असं बसवायचं आहे. अशा प्रकारे जी स्क्रूची रिंग आहे ती वर ठेवायची. कापड हे व्यवस्थित आथरायचं आहे, जेणेकरून मध्ये घडी वगैरे पडणार नाही. अशा प्रकारे त्यानंतर स्क्रू असलेली रिंग आपल्याला त्या कापडावरनं पॅक बसवायची आहे. स्क्रूचा नठा थोडासा लूज करून मग बसवायचे आहे, जेणेकरून आपली रिंग ही तुटायला नकोत. खूप नाजूक रिंग असते ही. अशा प्रकारे सर्व बाजूंनी पॅक करून घ्यायची आहे. पॅक करून झाली की आपल्याला स्क्रू परत टाईट करायचा आहे, जेणेकरून कापड हे आपल्या हाताच्या वजनाने हे सरकत नाही. अशा प्रकारे पॅक करायचे आहे. नंतर कापड पुन्हा ताणून खेचून घ्यायचं आहे, जेणेकरून एकदम स्ट्रेट कापड हे एकदम ताणलं जाईल. क्लिप लावलीत मी, जेणेकरून कापड खराब होत नाही इकडे तिकडे पसरून. आता आपलं कापड हे बसवून झालेलं आहे. तर आपण रिंगमध्ये हे लाकडी फ्रेम बसवूयात. अशा प्रकारे आपल्याला हे स्टँडचं फिटिंग करून घ्यायचं आहे. आता आपला स्टँड रेडी झाला आहे वर्क करण्यासाठी. तुम्ही बघू शकता एकदम असा कपडा मी ताणून घेतलेला आहे. तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे आपला स्टँड रेडी झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.